असल्यामुळे त्या दिवशी मला येता आलं नाही. तरी आपण आज मला बोलावलात आणि आपल्यासोबत माझे व्ह्यूज, जेवढी माझी स्वतःची माहिती आहे ते सर्व शेअर करण्यासाठी मला अत्यंत आनंद वाटतोय. तर आपण या विषयावर बोलतोय की वाय शुड वी स्टडी अब्रॉड. सगळ्यात पहिल्यांदा अगदी पुढे जात असताना मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायला खूप आवडेल की या ठिकाणी आपल्या 100 पैकी असे किती जण आहेत ज्यांचे पेरेंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना खरोखर फॉरेनला जायला आवडतं. बघा, यामध्ये आम्हाला विदेशात शिकायला जायचंय तर कशासाठी जायचं, त्या पात्रता आपण अक्वायर केल्यात का, त्या पात्रता नसतील तर आपण अक्वायर करू शकतो का? हो, करू शकतो. कुठले डॉक्युमेंट्स लागतात या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतं की फॉरेनला जाऊन आपण काहीतरी उच्च शिक्षण घेणं, त्यानंतर परत यायचं की विदेशात राहायचं हे आपण नंतर ठरवू. पण जाण्यासाठीच्या ज्या पात्रता आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. फक्त एक गोष्ट मला वाटतं सगळ्यात महत्वाची जर काही गोष्ट असेल तर ती म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये विचार यायला हवा की मला जायचं आहे, मला शिकायचं आहे. आणि मला कुठे शिकायचंय तुम्ही ठरवा, कुठल्या कंट्रीमध्ये का, कुठल्या कंट्रीमध्ये जायचं ह्याची काही जजमेंट आहे, त्याच्या संदर्भातले काही ठोकताळे आहे. देर आर सर्टन काइंड ऑफ बेसिक इन्फॉर्मेशन यू हॅव टू गो अब्रॉड फॉर युअर स्टडीज. सो फर्स्ट अँड प्राईम थिंग, एव्हरीवन विल कम आउट विथ दिस इश्यू. आम्हाला खूप शिकायची इच्छा आहे, परंतु काय घरची परिस्थिती बरोबर नाहीये, फायनान्शियल आमची कंडिशन बरोबर नाहीये, म्हणून मला जमलं नाही किंवा आता मला जमेल की नाही. अशा मला असं वाटतं की फायनान्शियल गोष्ट ही अजिबात मनामध्ये न आणता आपण इथून पुढे जाऊया आणि ह्या माझ्या सगळ्या स्लाइड आपण पहा आणि आपण ह्यावर चर्चा करूया. पैसा ही गोष्ट तुम्हाला थांबवत नाही. फार अगदी जुजबी पैशामध्ये तुम्ही जाऊ शकता. टू बिगिन विथ हॅव मनी, हाऊ कॅन आय गो अब्रॉड, हाऊ टू समबडी शुड हेल्प मी. दुसऱ्याने मला मदत केली पाहिजे हा मुद्दा सगळ्यात पहिले काढून टाका. दुसऱ्याने मदत करण्याची गरज नाहीये, तुम्ही फक्त माहिती घ्या आणि स्वतःची हेल्प तुम्ही स्वतः करू शकता. अत्तदीप भव इज समथिंग द स्लोगन दॅट वी ऑल शुड लर्न. एक छोटीशी गोष्ट सांगून मी हे सगळं सुरू करतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्हाला. मी अमेरिकेमध्ये जेवढा काळ राहिलोय, माझा पोस्ट डॉक्टरेट, PhDच्या नंतरची पोस्ट डॉक्टरेट ही डिग्री कंप्लीट केली मी. म्हणजे मी थोडक्यात डबल PhD आहे. तर ही दुसरी जी PhD आहे ती माझी अमेरिकेतली आहे. यासाठी मी राहायला नवी मुंबईमध्ये आहे. नवी मुंबईतून विमानतळाला जायला सांताक्रूज एअरपोर्टला ह्याचे सुद्धा पैसे मला अमेरिकन गव्हर्नमेंटकडून मिळाले. त्यानंतर अमेरिकेचं माझं 1 वर्षाचं संपूर्ण वास्तव्य, तिथला पूर्ण खर्च आणि 1 वर्षानंतर मी घरी जेव्हा आलो तिथपर्यंतचा सगळा खर्च मला माझ्या स्कॉलरशिप मधून मिळाला. मग काय होती ही स्कॉलरशिप? मी असं सांगितलं तर सगळेच म्हणतील अरे वा खूपच छान आहे, मला सुद्धा करायचंय. ते करायचं तुम्ही सगळेच जण करू शकता, एव्हरीबडी कॅन अप्लाय. पण त्या वर्षी भारतामधून सगळ्या ऍप्लिकंट्स पैकी IAS ऑफिसर्स हे त्याच्यामध्ये ऍप्लिकंट्स होते. देर वर प्रोफेसर, देर वर ॲडव्होकेट्स, इंजिनियर्स, सो मेनी ऍप्लिकेशन्स. आउट ऑफ दॅट ओनली 2 people वर सिलेक्टेड. त्या सर्व ऍप्लिकेशन मधून 2 ऍप्लिकेशनचं सिलेक्शन केलं गेलं आणि त्या 2 पैकीचा एक जण तुमच्या समोर आज बोलतोय, तो म्हणजे मी स्वतः. तर काय असं विशेष गोष्ट मी केली की ह्या सगळ्यांच्या ऍप्लिकेशनमध्ये माझं ऍप्लिकेशन सिलेक्ट झालं. मी जे बोलतो ही अत्यंत हाय लेवलच्या फेलोशिप बद्दल बोलतोय. तशा फेलोशिप्स आहेत. स्कॉलरशिप आणि फेलोशिप ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. तर ते काय आहे आपल्याला जाणून घ्यायचं. पहिल्यांदा मला फॉरेनला जायचंय, मी माझ्यामध्ये एवढ्या पात्रता मी डेव्हलप करेल, निर्माण करेल. मला फॉरेन मधून शिकायचं आहे, काहीतरी मोठं ज्ञान मिळवायचं आहे. माझे आई वडील जरी आज शेतकरी असतील, शेती पण नाहीये मला, अगदी डेली वेजेस कामगार आहेत माझे वडील. कुठल्या साईटवर काम करतात, जे मिळेल ते काम करतात आणि आमचं हातावरचं पोट आहे, अशी फिलिंग जरी कुणाची असेल तर अशा सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात आणायला हवं की जर तुम्हाला करायचं आहे, जर तुम्हाला विदेशात शिकायची इच्छा आहे, जर तुम्हाला फॉरेनमध्ये शिकून स्वतः नाव कमवायचं, काहीतरी करायचंय, तर तुम्ही विशिष्ट पद्धतीने अभ्यास करू. खूप काही नाही, असं नाही की तुमचा जीव जाणार आहे, अगदी अशा काही मोठ्या गोष्टी नाहीत. फक्त तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. अंडर ग्रॅज्युएशनला असतानाच आपण काही गोष्टींची तयारी करून हे सगळं मिळवू शकतो. तर फॉरेनला आपण का जायचं, का शिकायचं आपल्याला फॉरेनला? बघा हे मुद्दे काय म्हणतात. अपॉर्च्युनिटीज टू स्टडी ॲट वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीज अराउंड द वर्ल्ड. मी खरंच सांगतो, इंग्रजी विषयाचा मी विद्यार्थी जरी असलो, त्यामुळे इंग्रजीच्या बद्दल माझं जे आकर्षण होतं ते भाषेवरचं कमांड आहे, ते भाषेचं ज्ञान आहे, त्या भाषेबद्दलचं आकर्षण, त्यामुळे अनेक गोष्टींचा मला फायदा झाला. मी असं म्हणेल की फक्त इंग्रजी हा विषय मी अभ्यासाला घेतला म्हणून मी मुंबईत आहे आणि मुंबईत आलो म्हणून मी अमेरिकेत गेलो. आणि
आता मोठेपणा सांगितल्यासारखं होईल की विशाल फर्ग्युसन कॉलेजमधून शिकून आले आहेत. फर्ग्युसन कॉलेजच्या बॉडीवर मी आहे. मुंबईतल्या अनेक महत्वाच्या इन्स्टिट्यूटच्या बॉडीवर मी आहे. हे सगळं मी करू शकलो. अमेरिका, सिंगापूर, मलेशिया अशा विविध कंट्रीजमध्ये जाऊन मी लेक्चर दिले. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीजमध्ये 10-12 युनिव्हर्सिटीजमध्ये मी लेक्चर्स दिले. आणि हे सगळं देण्याची उर्मी, ते देण्याची ताकद, ती वैचारिकता, ते ज्ञान आपल्याला कुठून आलं तर भाषेवर आलं. तर मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटायला हवं की अरे यार मला सुद्धा हे करायचं. आज मी नितीन सरांचं ऐकलेलं आहे, आज मी विशाल सरांचं भाषण ऐकलंय, डॉक्टर गायकवाड सरांचं मी ऐकतोय. आम्ही सगळेजण जर सर्वसामान्य फॅमिलीमधून येऊन हे करत असो, माझे आई वडील शेतकरी आहेत, तर आपण कोणीही करू शकतो. तर का करायचंय, त्यासाठी मला काय करावं लागणार, या गोष्टीचा विचार करून केलं तर नक्की होणार आहे. बघा, फॉरेनमध्ये शिकण्याचा, आपल्या देशात शिकण्याचे अनेक ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. फर्स्ट ऑफ ऑल, ऑपॉर्च्युनिटीज टू स्टडी ॲट वर्ल्ड क्लास. बाहेरच्या जगामध्ये जे काय चाललेलं आहे, जे आपण सिनेमामध्ये बघतो, ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर अनुभवायचं असेल तर तुम्ही वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीज मधून हायेस्ट शिक्षण घेतलं पाहिजे. 1913 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा अमेरिकेमध्ये गेले होते. 1913 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात गेले होते. त्यानंतर 2013 डॉक्टर बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठामध्ये येऊन 100 वर्ष पूर्ण झाली. या अनुषंगाने कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून मी तिथं भाषण दिलेलं आहे. याचा मला अत्यंत अभिमान वाटतो, गर्व वाटतो. आणि म्हणजे आपल्या रक्तातला, आपल्या मातीतला माणूस 1913 म्हणजे अगदी आजपासनं 125 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेत गेले होते. आणि आता अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. तुम्ही थोडी हिंमत जरी दाखवली तर हे सगळं मिळू शकतं. पण जग जितक्या झपाट्यानं पुढे गेलं आहे, जगामध्ये जितके नॉलेज, ज्ञानाच्या ज्या परंपरा आहेत, त्या परंपरेमध्ये आपण सुद्धा जावं, आपण पण शिकलं पाहिजे. समाज वगैरे ह्या गोष्टी नंतर आल्या. तुम्ही स्वतःचा उद्धार स्वतः पहिले केला पाहिजे. यासाठी वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटीज मधून जर तुम्हाला शिकायचंय, अशी भावना तुम्ही स्वतःच्या मनाशी ठेवली पाहिजे. अँड देन डेफिनेटली यू कॅन गेट ऑपॉर्च्युनिटीज टू स्टडी अब्रॉड. नंबर 1. सेकंड, अवेल रिसोर्सेस टू ॲडव्हान्स युअर स्टडीज. म्हणजे ज्या पद्धतीचा सिलेबस आता आपल्याकडे आहे, ज्या पद्धती आता आपण शिकतोय महाविद्यालयामध्ये, युनिव्हर्सिटीजमधनं, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने ॲडव्हान्स गोष्टी आपण विदेशामध्ये जाऊन शिकणार आहोत. आणि जर तुम्हाला ॲडव्हान्स नॉलेज असेल तर तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जाणार आहात. आणि त्यामुळे मला विदेशातून शिकायचंय हा विचार आपण आपल्या मनामध्ये घेऊन चाललं पाहिजे. तो विचार तुमच्या मनामध्ये पळवला पाहिजे. जगामध्ये जे काही चाललं आहे, एक्सपॅन्ड युअर वर्ल्ड व्ह्यू. जगामध्ये जे काही चाललं आहे त्या अनुषंगाने आपण स्वतःची डेव्हलपमेंट करणं, हा सुद्धा एक विचार आपल्यामध्ये असला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला अब्रॉडला जायचं आहे. एनहान्स युअर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. एक प्रोफेसर म्हणून, एक इंजिनियर म्हणून, एक अधिकारी म्हणून आपण इथे जेव्हा जॉब करणार असो, त्याच्यामध्ये सुद्धा फरक करणार आहोत, आपल्या थिंकिंगमध्ये फरक करणार आहोत. आणि अनेक महत्वाच्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या आंतरराष्ट्रीय अनुभवामधून करू शकणार आहात. म्हणून इन ऑर्डर टू एनहान्स युअर करिअर ऑपॉर्च्युनिटीज यू मस्ट गो टू अब्रॉड. Higher salaries, I mean, about the salary, this is one of the most awaited kind of experience for all the people. Why people want to go abroad is because of extreme high salaries. म्हणजे आपल्यापेक्षा कदाचित 50 पटीने जास्त सॅलरीज ह्या इतर विदेशांमध्ये असल्यामुळे आपण तो गोल सुद्धा ठेवून पुढे गेले पाहिजे. अर्न वाईल यू लर्न. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑपॉर्च्युनिटी फॉर द स्टुडंट इज दॅट आता अगदी 5,000 असतील, 10,000 असतील, मला माहित आहे की BA सारख्या साधं ग्रॅज्युएशन करण्यासाठी तुम्हाला वर्षाला 5 ते 6,000 फक्त द्यावे लागतात. पण तेही आपण आई वडिलांकडनं घेतो. पण अमेरिका किंवा इतर देशांमध्ये, ज्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे, तर ह्या वेगवेगळ्या देशामध्ये जेव्हा आपण जाऊ, विद्यार्थी म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, विशालने जे सांगितलं त्या प्रोसेसमधून जेव्हा तुम्ही पुढे जाल, तेव्हा तुम्ही आई वडिलांवर डिपेंड राहणार नाही. तर तुम्ही स्वतःचं अर्न अँड लर्न या स्कीम मधून सुद्धा शिकू शकता. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक विद्यार्थ्याला तिथे अर्न अँड लर्न मिळेल. तुम्हाला ती कुवत दाखवावी लागेल, तुम्हाला त्या स्वतःचे स्किल्स तसे होनिंग करायला लागेल. अँड दॅट्स ऑल यू कॅन डू ॲज यू गो देअर. मला वाटतं अनेक जण असं समजतात की म्हणजे ठेविले अनंते तैसीची राहावे, हाही एक विचार प्रवाह आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. जसं देवाने दिले तशा पद्धतीने आम्ही राहू, जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण राहू. पण ती फार जुनी गोष्ट झालेली. आज असं म्हणतात की तुम्ही अमुक एवढंच लाईफ जगा, पण एक लिव्ह लाईफ लाईक अ किंग.
द बेटर लिव्हिंग स्टँडर्ड्स, एक उत्कृष्ट प्रकारचं लाईफ काय असतं. तुम्हाला सगळीकडे जगामध्ये अत्यंत चांगल्याच गोष्टी दिसतात. स्वतः तुम्ही त्या चांगल्या म्हणजे सुखवस्तू आयुष्याचा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल, एक स्टँडर्ड काय असतं ह्या गोष्टीचे तेव्हा मला असं वाटलं की अरे मी कुठे आलो झोपडपट्टीमध्ये. आय टेल यू, बिकॉज कुठेही घाण तुम्हाला दिसणार नाही. अत्यंत सिस्टमॅटिक लाईफ. रोडच्या कुठल्याही साईडने झाडाचं एक पान पडलेलं तुम्हाला कुठेही दिसणार आहे. मला तर नेहमी असं आश्चर्य वाटायचं की फ्लोरिडा सारख्या भागामध्ये मी जेव्हा लांब लांब अगदी 8-8 तास प्रवास कारणे आम्ही जेव्हा करायचो, कुठेही रोडच्या बाजूला झाडाचा सुद्धा अगदी पडलेला कचरा किंवा पालापाचोळा कुठेही दिसायचा नाही. प्रत्येक जण आपलं काम करतो. सिस्टमॅटिक लाईफ जगणं, अत्यंत सुखवस्तू लाईफ जगणं, प्रत्येक आपलं काम इमानदारीने करतो. या सिस्टमॅटिक गोष्टी आपल्या आयुष्यात आत्मसात करण्यासाठी आणि एक बेटर लिव्हिंग स्टँडर्ड आपल्या आयुष्यामध्ये जर आणायचं असेल तर यू मस्ट ट्राय. एव्हरीबडी मस्ट हॅव ॲटलिस्ट वन्स अन एक्सपिरियन्स टू स्टडी अब्रॉड. त्यानंतर आपण नक्की परत येऊ शकतो. इस्केप डिस्क्रिमिनेशन ॲट इंडियन युनिव्हर्सिटीज. मला हे म्हणायला खेद वाटतोय, परंतु आज शिक्षण क्षेत्रात आजही अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे डिस्क्रिमिनेशन फेस करावे लागतात, अनेक प्रकारचे त्रास होतात. तर जातीवरून असेल, रिजनलिझमवरून असेल, अनेक गोष्टी आहेत, त्यावर मी बोलणार नाही आता. तर हे जे काही आहेत ह्या गोष्टी डिस्क्रिमिनेशन, हे डिस्क्रिमिनेशन तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर डेफिनेटली यू शुड थिंक अबाउट हायर लेवल. आपल्यामध्ये गुणवत्ता, बेसिक गुणवत्ता जर आपण पहिल्यांदा मिळवली आणि त्यानंतर एका लेवलला गेल्यानंतर तुम्ही बघाल की यू कॅन डू वंडर्स. तर जर तुम्हाला तुमचं ऍडमिशन व्हायचं असेल, ऍडमिशन ते सिस्टममध्ये होणार. तुम्हाला पर्सेंटेज कमी आहेत, 60%ची समजा एक्झाम्पल सांगतो, 60% ही त्याची एक कंडिशन आहे. तुम्हाला 59% असेल तर अगदी त्या देशाचा पंतप्रधान सुद्धा तुम्हाला ऍडमिशन देऊ शकणार नाही. पण तुम्हाला 60% आहेत, क्वालिफिकेशन एलिजिबिलिटी तुमच्या आहेत, मग त्या देशाचा पंतप्रधानही तुम्हाला थांबवणार नाही. थोडक्यात सांगायचं, तुम्ही नियमात बसत असाल तर तुम्हाला त्या गोष्टी मिळणार, नियम बाह्य असेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. इतक्या सरळ साध्या सिंपल तत्वानी चालणारं ऍडमिनिस्ट्रेशन जगात सगळीकडे आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते येण्यासाठी अजून वेळ आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. तुम्ही अमेरिकेत जर गेलात तर आज अमेरिकेत गेलात तर अगदी आजपासून तुम्ही अमेरिकन आहात. तुम्हाला कोण डिस्टर्ब करणार नाही. तुमचं जे काम आहे ते तुम्ही करा, तुम्हाला कोणी विचारणार नाही. इतक्या मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही शिकू शकता. परंतु सगळीकडेच अगदी म्हणजे आपल्या देशामध्येही तुम्हाला तशा प्रकारचं वातावरण मिळेल का ह्याचा जरा डाऊट वाटतो. मी एका लंच पार्टीला मला बोलवण्यात आलं होतं दुपारी, आणि दुसऱ्या एका प्रोफेसर मित्रासोबत मी त्यांच्यासोबत गेलो आणि आम्ही एका मेक्सिकन हॉटेलमध्ये आम्ही बसून वी वर हॅव्हिंग लंच. आणि त्यांच्यासोबत त्यांनी जे बोलावलेले दुसरे मित्र होते त्यांनी आम्हाला 5 मिनिटं उशिरा आले ते, आणि आमचा लंच सुरू झाल्यानंतर डिस्कशन झालं. त्या डिस्कशन मधलं मला असं रिअलाइज झालं की ती व्यक्ती जी बर्मुडावरून साधं टी शर्ट घालून येऊन आमच्यासोबत बसले जेवायला आणि आमचं जेवण सुरू झालं, तर ती व्यक्ती कोण होती? तर ती अशी व्यक्ती होती की 26 पुस्तकं लिहिलेले फेमस ऑथर होते ते, ज्यांची पुस्तकं मी अभ्यासाला वापरले होते. आणि ते प्रोफेसर आमच्यासोबत सहज येऊन बसले. गप्पा झाल्यावर अर्ध्या डिस्कशन नंतर मग मला कळलं की हेच ते प्रोफेसर आहे. म्हणजे इतक्या सिंपल पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला अगदी त्यांच्या फर्स्ट नावाने बोलण्याची पद्धत आहे, मोकळेपणाने राहण्याची पद्धत आहे, मोकळेपणाने विचार करण्याची पद्धत आहे. तर जगातले हे विचार प्रवाह पाहणं, जग समजून घेणं, त्याच्या अनुषंगाने स्वतःचा विकास करणं, ह्या गोष्टी जर स्वतःला आजमावून पाहायचं असेल तर आपण अब्रॉडला जाण्याचा विचार केला पाहिजे. लर्न न्यू लँग्वेजेस अँड कल्चर्स हा एक मुद्दा मी लिहिलाय. इथे मुद्दाम मला सांगायला आवडेल की मी नायगारा वॉटरफॉल हे जे फेमस जगातलं 7 आश्चर्यांपैकीच एक आश्चर्य आहे, त्या ठिकाणी सेंट बोनाव्हेंचर युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी एक लेक्चर दिलं होतं. आणि माझ्या आयुष्यात मी अनेक लेक्चर्स दिलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी मी दिलेलं लेक्चर्स जे होतं ते एक विशेष, बालाजी कांबळे सर, सर इफ आय एम एक्सिडिंग टाइम प्लीज टेल मी, नो प्रॉब्लेम. ओके, तर त्या ठिकाणी मी जे लेक्चर्स दिले होतं त्या ठिकाणी फक्त 27 विद्यार्थी होते त्या एका विशेष लेक्चरमध्ये. पण मला ते लेक्चर माझ्या आयुष्यातले अत्यंत महत्वाचं लेक्चर वाटतं, कारण त्या 27 मध्ये फक्त 10 अमेरिकन होते, बाकीचे सगळे वेगवेगळ्या देशामधले विद्यार्थी होते. आणि तेव्हा मला कळलं की म्हणजे जगामध्ये शिक्षण पद्धती ज्या पद्धतीची चाललेली आहे, वैचारिक लेवलवर माणसं जशी विचार करतायत, हे सगळं आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढे आहे. आणि ते 100 वर्ष
तर आपण पुढे जाऊ शकत नाही. आपला देश सोडून किंवा आपली ही परिस्थिती सोडून आपण त्या परिस्थितीमध्ये जाणं, तिथल्या एन्व्हायरमेंटमध्ये जाणं आणि शिकणं, म्हणजे आपण 100 वर्ष पुढे जाऊ शकतो. आणि ह्यासाठी आता ज्यांची वय आहे, जे अंडर ग्रॅज्युएशनला आहेत, जे मास्टर्सला आहेत, त्या मास्टर्सला असलेले विद्यार्थी, MA ला असलेले विद्यार्थी, MCOM, MSc ला असलेले अंडर ग्रॅज्युएशन करत आहेत, त्या मुलांनी मास्टर्ससाठी फॉरेनला आपण कसं जाऊ शकतो याची माहिती आत्ताच घेऊन ठेवणं आणि त्या दृष्टीकोनातून तयारी करणं मला वाटतं ग्रेट. ज्यांना ट्रॅव्हलचा अनुभव आहे किंवा इच्छा आहे की यार मला जग बघायचं आहे, तुम्ही या स्कॉलरशिपच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जग एक्सप्लोर करू शकता. कुठं जायला पाहिजे नेमकं? नेक्स्ट स्लाइड तुम्हाला सांगते की कुठं जायला पाहिजे. Most popular destinations in the world to go for the foreign studies is USA, and where Vishal is now, Australia, UK, Canada, New Zealand. These are the countries where most popular countries, these are most popular destinations where people would always like to go and take highest level of education. You see to my right side on the slide, you have less popular options that Europe, Netherlands, Germany, Hungary. हंगेरीची एक व्हाईस चान्सलर्स फेलोशिप म्हणून आहे, विच इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह, इझी आहे कोणाला मिळवण्यासाठी ती. त्यानंतर फ्रान्स, स्वीडन आणि अशा युरोपमधल्या अनेक कंट्रीज आहेत. एशियामधले जपान, कोरिया, चायना, जपानमध्ये जाण्यासाठी भरपूर स्कोप आहे. आफ्रिकामध्ये, साऊथ आफ्रिकामध्ये विशेष करून जोहान्सबर्ग या ठिकाणी अमेरिकेमध्ये असलेली सॅलरी आणि जोहान्सबर्ग मधली मिळालेली सॅलरी आज ज्यांना मिळते, या सॅलरी ऍट पार सेम आहेत. म्हणून कुणाला अगदी जॉबच्या संदर्भाने अगदी जायचं असेल या ठिकाणी नक्कीच ट्राय करू शकता. मी हंगेरीची व्हाईस चान्सलर फेलोशिप मुद्दाम इथे लिहिली आहे. फेलोशिप बद्दल पण दुसरी स्लाइड तुम्हाला माहिती दे. तर सगळ्यात पहिल्यांदा मेंटल प्रिपरेशन करणं की नाही मला जायचंय, मी पण ट्राय करून बघणार आहे आणि नक्की करेन असा विचार करणं. त्यानंतर कुठल्या देशांमध्ये जायचं, तर हे सगळे देश आहेत. काय होईल तिथे गेल्यानंतर, काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत का, प्रॉज अँड कॉन्स काय आहेत आपण जर फॉरेनला शिकायला गेलं तर. बेसिकली तुम्ही बघता इकडे वेदर आणि मार्केट साईज. वेदरमध्ये बेसिकली तुम्ही कॅनडा सारख्या देशामध्ये, अमेरिकेसारख्या देशामध्ये आपल्याला जर जायचं असेल, इव्हन ऑस्ट्रेलिया, तर वेदर कंडिशन्स एकदम वेगळ्या आहेत. युरोपमधले सुद्धा काही देशांमध्ये वेदर कंडिशन्स अत्यंत वेगळ्या आहेत. तिकडची थंडी ही आपल्याला सहन होईल की नाही असं वाटण्याचा मुद्दा एक असू शकतो, पण असं काही नाही. आपली भारतीय माणसं जगातल्या सगळ्या देशामध्ये आहे. अमेरिका, वेस्टर्न अमेरिका म्हणजे अमेरिका वेस्टर्न डायरेक्शनला जिथे संपते, फ्लोरिडा पासून ते अगदी 600 किलोमीटरवर एक प्लेस आहे, तिथून क्युबा नावाचा नवीन कंट्री सुरू होतो. तिथे आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी सुद्धा मी एका इंडियन गुजराती माणसाचं हॉटेल पाहिलं, जिथे अमेरिका संपते म्हणजे फ्लोरिडाच्या नंतर. म्हणजे जगाच्या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय माणसं किंवा इतर देशाची माणसं वेगळ्या ठिकाणी जाऊन सेटल झालेली आहेत. त्यामुळे हा वेदर किंवा मार्केट साईज या दोन्ही गोष्टी अत्यंत नेग्लिजिबल आहेत. तिथे माणसं राहतात. थंडी जरी असेल, बर्फ जरी पडत असेल, तरी त्या ठिकाणी माणसांनी राहण्याच्या पद्धती निर्माण केलेल्या आहेत. निसर्गावर माणसांनी विजय मिळवला आहे. त्याच्यामुळे ह्या प्रॉज मध्ये तुम्ही हे जे दोन मुद्दे तुम्हाला लेफ्ट साईडला दिसतात ते आपण इग्नोर केले पाहिजे. बाकी त्याची ऍडव्हान्टेजची लिस्ट मोठी आहे, मी इथे थोडे लिहिले, परंतु तुम्ही ऍडव्हान्टेज खूप आहेत असं समजून चला. नॅचरल ब्युटी. जगाला तुमच्या डोळ्यामध्ये, बाहेरच्या जगामध्ये फक्त सौंदर्य आणि सौंदर्य. निसर्गाची ज्याला आवड आहे, अत्यंत सुंदर असा निसर्ग, राहणीमान, लोकांचं राहणीमान, विचार करण्याची पद्धती, सगळीकडे ग्रीनरी. एखाद्या विद्यापीठामध्ये जर गेलं, कितीही छोटं विद्यापीठ असो, त्याचं जगातलं रँकिंग काही असो, आता विशालने सांगितलं तुम्ही त्या युनिव्हर्सिटीची रँकिंग बघा, त्या युनिव्हर्सिटीची रँकिंग काही असो, पण त्या युनिव्हर्सिटीचा स्टँडर्ड जे आहे, स्टँडर्ड मेंटेनन्स ओव्हर दे अत्यंत हाय असणार आहे. सॅलरीज काय आहेत तिकडच्या लोकांच्या, अत्यंत हाय सॅलरीज आहेत. तुम्ही पहिल्यांदा विद्यार्थी म्हणून जाता, त्यावेळेस तुम्हाला विद्यार्थी म्हणून सपोर्ट केला जातो. त्यानंतर यू शो युअर टॅलेंट, यू गेट द जॉब्स. कितीही जॉब कमी झाले तरी मशीन्स कॅनॉट रिप्लेस ह्युमन बिईंग्स. फायनली ह्युमन बिईंग्स आर रिक्वायर्ड. लोकांना जॉब मिळत नाहीयेत का? आज आपण किती आरडाओरड केली, जॉब नाहीयेत. आर पीपल नॉट गेटिंग जॉब्स? सगळेच घरी बसलेत का? यू हॅव टू बी कॉम्पिटेटिव्ह टू गेट द जॉब्स. शो देम दॅट यू आर ओनली केपेबल फॉर दिस जॉब अँड यू विल गेट इट. म्हणून हायेस्ट सॅलरी जर तुम्हाला मिळवायचे असतील तर विदेशात शिक्षण
त्याच्या बेसवर मग तुम्हाला भारतात येता येईल, जगभर जाता येईल. सेफ्टी काय, हायेस्ट सेफ्टी आहे. एक एक्झाम्पल देतो. मी डिसेंबर 2012 यावेळी अमेरिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच न्यूयॉर्क 7 दिवस बंद होतं. सँडी नावाचं एक मोठं वादळ त्यावेळेस झालं होतं आणि न्यूयॉर्क बंद होतं 7 दिवस. तर जगभरातून जे कोणी अभ्यासक अमेरिकेमध्ये आले होते त्या लोकांना अमेरिकन एम्बेसीचे लोक प्रत्येक जणाला पर्सनल फोन करून विचारत होते की तुम्ही कुठे आहात, कसे आहात, व्यवस्थित आहेत, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे, आमचे ईमेल फोन चालत नाहीत पण माझा हा नंबर सुरू आहे, तुम्हाला काही इश्यू असेल. मी फ्लोरिडामध्ये आणि मला फोन करणारे ऑफिसर न्यूयॉर्कमध्ये, वॉशिंग्टन DC. तर ते सांगत होते की तुम्हाला काही इश्यू असेल तर ह्या नंबरवर फोन करा. आपल्याकडे ज्या पद्धतीने म्हणजे आता सध्या हॉस्पिटल वगैरे सगळीकडे जे काय चाललंय कोविडच्या वातावरणामध्ये आपण पाहतो, लोकसंख्या आणि अनेक कारणं त्याला जरी असली तरी बाहेरच्या देशामध्ये सेफ्टी हा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि सेफ्टी ही सगळ्यांना दिली जाते. तुम्ही त्या देशामध्ये गेलात की त्या देशाचे सिटीजनला ज्या सुविधा, ज्या सेफ्टी मिळतात त्याच तुम्हाला सुद्धा मिळतात. म्हणून या गोष्टी आपण शिकलं पाहिजे. सोशल एक सर्व्हिस म्हणून एम्प्लॉई म्हणून जायचं आहे. तर ह्या गोष्टी एम्प्लॉयर म्हणून जात असताना, एम्प्लॉई म्हणून जात असताना काय करायचं तर हे शिकलं पाहिजे. काही चॅलेंजेस सुद्धा आहेत. खरं म्हणजे हे चॅलेंजेस नाही, दीज आर द प्रिपरेटरी स्टेप्स. काय चॅलेंजेस आहेत? सगळ्यात पहिल्यांदा फॉरेन मध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला एक अम्बिशन असायला, यू हॅव टू बी अम्बिशियस, आय वॉन्ट टू डू इट. गायडन्स इज प्लेंटी अवेलेबल. तुम्हाला 15 माणसांची गरज नाहीये गायडन्ससाठी. एनीबडी कॅन गाईड यू, यू युअर सेल्फ कॅन बिकम युअर गाईड. गुगल इज युअर गाईड. तुम्हाला कोणाची गरज नाहीये. बट इफ एट ऑल रिक्वायर्ड देअर, आय थिंक देर आर पीपल अराउंड इन आवर कम्युनिटी, एव्हरीवेअर देर आर. आपल्या समाजामध्ये आहेत, बाहेरच्या समाजामध्ये आहेत, सगळीकडे लोक आहेत आणि गायडन्सची तुम्हाला कमी पडणार आहे. प्लॅनिंग हे तुम्हाला स्वतःला करायचं. मनी, थोडे पैसे लागतात सुरुवातीला तयारी करण्यासाठी, अगदीच नाही असं नाही. म्हणजे व्हिसा वगैरे सारख्या साध्या गोष्टीसाठी पैसे लागतील, फार मोठे पैसे लागेल. पैसा हा मुद्दाच लक्षात घेण्यासारखा नाही. विल पॉवर महत्वाची आहे. मला हे करायचंय, मला हे जायचंय आणि ही माणसं करू शकतात तर मी का नाही, हा मुद्दा असणार. तर विल पॉवर इज रिक्वायर्ड, नॉट मनी. इंडिव्हिज्युअल जर्नी तुम्हाला करायला मिळणार आहे. सुरुवातीला भीती वाटू शकते पण तो काही मुद्दा नाही. माणसं चंद्रावर चाललेत, आपल्याला फक्त काही तास प्रवास करून विमानाने एखाद्या देशामध्ये जायचे आणि जे काही मळब आपल्या डोक्यामध्ये आहे ते सगळं काढून देऊन हा मी हे करू शकतो ह्या ताकदीने आपल्याला पुढे जायचं. एक्झाम्स चॅलेंज आहे, हे मात्र चॅलेंज आहे. आता मी ऍप्लिकेशन प्रोसेसकडे येणार आहे. विशाली सांगितलेल्या गोष्टी सोडून बाकी गोष्टी मी सांगतो. एक्झाम्स, भारतातले एक्झाम, त्या एक्झाम मध्ये त्यांनी दिलेल्या क्रायटेरिया मध्ये आपण बसणं, स्वतःला त्या क्रायटेरियानुसार आपण पास होणं, दिस इज मस्ट. डॉक्युमेंट्स हे चॅलेंज नाहीये पण ते डॉक्युमेंट्स आपले असले पाहिजे. एकही डॉक्युमेंट नसेल तर ऍप्लिकेशन्स विल बी रिजेक्ट. सांगितलेली सर्व डॉक्युमेंट्स असलीच पाहिजे. डेडलाईनच्या संदर्भात मला सांगायचं, मी माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हणालो की विद्यार्थी साधे स्कॉलरशिपचे फॉर्म भरत नाहीत. मी जे विद्यार्थी म्हणतोय स्कॉलरशिप ज्यांना मिळू शकते म्हणजे SC चे विद्यार्थी, तर ही विद्यार्थी आपला स्कॉलरशिपचा फॉर्म सुद्धा व्यवस्थित वेळेवर भरत नाहीत. ही जी हलगर्जीपणा आहे, हा हलगर्जीपणा सोडून, ही सवय सोडून ह्याच्या पुढे जाऊन डॉक्युमेंट सिस्टमॅटिक डॉक्युमेंटेशन इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. त्यानंतर डेडलाईन्स, पर्टिक्युलरली तुम्ही फॉरेन युनिव्हर्सिटीसाठी कुठलेही ऍप्लिकेशन करत असाल तर माझा ऍडवाइस असेल की आपण ते डेडलाईनच्या 3 ते 4 दिवस अगोदर फॉर्म भरणं आवश्यक आहे. कारण फॉरेनच्या वेळा, त्यांच्या कम्प्युटर ऑफिसच्या वेळा, त्यांच्याकडे असं आहे की ऑफिस बंद झाले की 5 वाजता त्यांचं कम्प्युटर आपोआप बंद होतं. आपल्या आणि त्यांच्या वेळा मॅच नाही झाल्या तर आपण नंतर ऍप्लिकेशन सबमिट केल्यानंतर ते वेळेमध्ये जर मिसमॅच झालं तर आपल्या ऍप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. As a result, deadlines must be followed very strictly. And so my kind advice would be submit your applications at least 2-3 days before the deadline. Some unforeseen situations can be there, जसं की आता कोविड सिच्युएशन आहे, कुणीही एक्सपेक्ट केली नव्हती की असं काही होऊ शकतं जगामध्ये. अशा प्रकारच्या फार कमी अधिक अशा प्रकारच्या सिच्युएशन येऊ शकतं. त्यासाठी सुद्धा आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. तुम्ही जे मेंटली तयार असलं पाहिजे. तसा आपला समाज असा घाबरट नाहीये. आपण कसल्याही प्रकारच्या आता डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, मी फक्त इथे एकच सांगतोय की कास्ट सर्टिफिकेट, म्हणजे ह्या डॉक्युमेंटवर विशाल ऑलरेडी बोललाय त्यामुळे मी फक्त इथे एक सांगतो की ट्रान्स्क्रिप्ट इथे म्हटलेलं आहे. ट्रान्स्क्रिप्ट हा वर्ड
मार्कशीटला पॅरलल म्हणून वापरला जातो. अनेक वेळा असं होतं की ट्रान्सक्रिप्टसाठी आम्हाला माझे विद्यार्थी अनेक फॉरेनमध्ये आहेत, तर त्यांना त्या त्या युनिव्हर्सिटीने मागितलेले ट्रान्सक्रिप्ट देण्यासाठी, म्हणजे मार्क्स हे ग्रेडमध्ये असतील किंवा नुसते नंबरमध्ये असतील तर त्याला ते कन्वर्ट करून द्यायला लागतं आणि त्या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. तर ती प्रोसेस आपण तयार करून ठेवली पाहिजे. रेफरन्स लेटर कुणाचे घ्यावेत? आपले जे शिक्षक आपल्याला बघतात, आपल्याबद्दल रेफरन्स लेटर्स घ्यायला हवं, ज्यांना या विषयातला अनुभव आहे. आपले सर आहेत खूप चांगले, पण त्यांनाच माहिती नसेल तर तसंही न होता ज्या लोकांना ह्यामध्ये जाण आहे अशांकडून आपण रेफरन्स लेटर घेतले पाहिजे. कास्ट सर्टिफिकेट, आपण ज्या गोष्टी बोलतो ह्याच्यामध्ये कुठेही कास्ट नाहीये, रिझर्वेशनच्या गोष्टी बोलत नाहीत. जनरल वी आर प्लेइंग इन टू वर्ल्ड कॉम्पिटिशन, so their caste certificate is not required, but I have added here caste certificate with a deliberate purpose. काय पर्पज आहे? तर आपला जेव्हा इंटरव्ह्यू होतो, जेव्हा सिलेक्शन होतं, त्यामध्ये हे सुद्धा पाहिलं जातं. हे कास्ट सर्टिफिकेटचं मी खास एवढ्यासाठी सांगतो, तुम्ही सर्टिफिकेट लावा न लावा, पण आपल्या स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये तुम्ही कशा प्रकारच्या बॅकग्राऊंड मधून आला, तुमची फॅमिली काय करते, तुमचा भाऊ काय करतो, हे इनडायरेक्टली त्यांना अपेक्षित असतं की तुम्ही त्यांच्याबद्दल लिहा. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये आपल्या फॅमिलीबद्दल सुद्धा आपण लिहिलं, आपण कुठल्या जातीचे आहोत, आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलो, किती हार्डशिप मधून तुम्ही हे शिक्षण घेतले, हे सगळं स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये स्किलफुली मेन्शन करायचं. म्हणजे रडगारानं नव्हे, इंग्रजीमध्ये आपण मेलोड्रामा म्हणतो, रडगारानं नाही करायचंय. रडून साहेब एवढा वेळ सोडा ना, प्लीज घ्या ना, हे अशा प्रकारच्या विनंतीवरून नाही. तुम्ही अकॅडमिक टॅलेंट दाखवलं तर कास्ट सर्टिफिकेट, किंवा तुम्ही सोशली अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंड मधून आलाय, ह्याचा थोडा बहुत कुठेतरी फायदा सुद्धा होऊ शकतो. सो दॅट यू शुड मेन्शन इन द स्टेटमेंट ऑफ पर्पज अँड नॉट अटॅच ॲज अ कास्ट सर्टिफिकेट. बट इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये, म्हणजे जशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या फेलोशिप्स आहेत, स्कॉलरशिप्स आहेत, तिथे तुम्हाला कंपल्सरी कास्ट सर्टिफिकेट तर लागेलच, पण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागेल. म्हणून तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे, त्याशिवाय तुमचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं. फॉरेनमध्ये तुम्ही अप्लाय करत असाल तर मग तुम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट लागत नाही, पण त्याचा रेफरन्स मात्र तुम्ही नक्की स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये टाका. त्यानंतर फॉरेन लँग्वेज जर आपल्याला येत असेल, मी सजेस्ट करीन की जर्मनी सारख्या देशामध्ये जर आपल्याला जाता आलं, हंगेरी सारख्या देशामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करता आलं, इट्स अ ग्रेट ऍडव्हान्टेज. जर्मनीला जायचं असेल, थोडी मोडकी तोडकी जरी तुम्हाला सुरुवातीला फॉरेन लँग्वेज येत असेल, जर्मन लँग्वेज, तर दॅट विल बी अ ग्रेट ऍडव्हान्टेज. 3, 4, 6 महिन्याचे कोर्सेस आहेत फॉरेन लँग्वेजेसचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या इंग्रजी भाषेवर काम केलं पाहिजे. इम्प्रूव्ह युअर लँग्वेज, इट वोंट टेक मोर दॅन 6 months टाइम, वर्क ऑन दॅट. फॉरेनलाच जायचं ठरवलं असेल, एखादी साइड बाय साइड फॉरेन लँग्वेज जर आपण, नथिंग बेटर लाईक दॅट. विजिट what do scholarships cover in your scholarship? मी आता म्हणालो की माझ्या घरून निघालो, मी एअरपोर्टला गेलो, त्या टॅक्सीचं भाडं सुद्धा मला मिळालं होतं. पण ऑफकोर्स ही जी फेलोशिप आहे ती जगातली नंबर 1 ची स्कॉलरशिप आहे आणि त्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज ग्रेट आहे. एनिवे, तुम्हाला ट्युशन फीस आपली ही पूर्ण त्यामध्ये कव्हर असते, इन्शुरन्स कव्हर असतो, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस कव्हर असतात कुठल्याही स्कॉलरशिपमध्ये. मी मुद्दामून पहिल्या ह्याच्यामध्ये फुलब्राईट फेलोशिप लिहिलेली आहे. आपण कोणीही मास्टर्स करणार असाल, मास्टर्स किंवा मास्टर्सच्या नंतर PhD करणारे असाल तर त्यांनी फुलब्राईट फेलोशिपचा जरूर विचार करावा. याच्या संदर्भातली सर्व काही डिटेल्स मी आपल्याशी शेअर करू शकतो. खरं तर करण्यासारखं काहीच नाही. तुम्हाला ऑनलाईन बघायचं आहे, ऍप्लिकेशन कसं करायचं आहे, ते करत असताना काही अडचणी आल्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. फुलब्राईट फेलोशिप ही जगातली नंबर 1 ची फेलोशिप आहे. एखाद्या व्यक्तीला फुलब्राईट फेलोशिप मिळाली आहे. तुम्हाला फुलब्राईट फेलोशिप विषयी सांगायचं झालं तर कर्नाटकचे मुख्यमंत्री SM कृष्णा हे अमेरिकेत गेले होते आणि आय फील व्हेरी प्राऊड अँड हॅपी टू मेन्शन दिस. जेव्हा SM कृष्णा अमेरिकेत गेले तेव्हा SM कृष्णा चीफ मिनिस्टर ऑफ कर्नाटका असं त्यांचं इंट्रोडक्शन केलं नव्हतं. तिथल्या लोकांनी त्यांना सांगितलं की SM कृष्णा फुलब्राईट स्कॉलर फ्रॉम इंडिया, असं त्यांचं इंट्रोडक्शन दिलं होतं. यावरून आपल्याला लक्षात येईल की फुलब्राईट फेलोशिप ही जगातली किती मोठी स्कॉलरशिप आहे. आणि मी भारतातून जे 2 लोक निवडले गेले त्यापैकी एक आहे, हे पण सांगायला मला खरोखर आनंद होतोय. माझ्या मोठेपणासाठी नाही, पण आपल्यालाही यासाठी हे वाटायला हवं की आपल्यातल्या एखाद्या व्यक्तीला मिळू शकतं तर मी सुद्धा मिळवू शकतो. या तयारीने आपण यामध्ये उतरायला पाहिजे. दिल्लीमध्ये एक ऑफिस आहे DAAD. ह्या जर्मन फेलोशिप्स ज्या आहेत
ह्या डार्ट नावाचे हे जर्मन फेलोशिपचं ऑफिस दिल्लीमध्ये आहे. तिथून आपल्याला ह्या सगळ्या फेलोशिप मिळू शकतात. अंडर ग्रॅज्युएशनसाठी आहे, मास्टर्स आणि पीएचडी साठी ह्या फेलोशिप मिळतात. इनलॅक नावाची दुसरी एक ऑर्गनायझेशन आहे, तिथून बघा. त्यानंतर आगा खान फाउंडेशन हे इंडियामधलं आहे. टाटा ट्रस्ट फेलोशिप यांच्या पण अनेक फेलोशिप आहेत. FES फेलोशिप इन जर्मनी हे अत्यंत महत्वाचं आहे, तोही रेफरन्स आपण ठेवू शकतो. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि राजश्री शाहू महाराज स्कॉलरशिप ही पण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची स्कॉलरशिप आहे. त्याची गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती आहे. ती शांतपणाने वाचणे. पुढच्या वर्षी आपल्याला जायचं असेल तर जर तयारी करायची असेल तर 2 वर्ष अगोदर आपल्याला तयारी करावी लागते. आपण सर्वांनी हा मुद्दा अत्यंत लक्षात ठेवला पाहिजे. कॅनडामध्ये सध्या जबरदस्त अपॉर्च्युनिटीज आहेत इन टर्म्स ऑफ गेटिंग स्कॉलरशिप्स, स्टडिंग देअर. इथे 2 प्रकार आहेत, एक कॉलेज लेवल आहे, एक युनिव्हर्सिटी लेवल आहे. तर युनिव्हर्सिटी लेवलवर जास्तीत जास्त स्कोप आहे. तुम्हाला सर्टिफिकेट और डिप्लोमा करू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमासाठी आहे, बॅचलरसाठी, मास्टर्ससाठी. मास्टर्समध्ये सुद्धा कोर्सेस आहेत, PhD आहे. या सर्व लेवलवर तुम्ही कॅनडामध्ये अत्यंत हाय स्कोप आहे. त्यानंतर कॅनडामध्ये शिकण्याचे हे विशेष काही ॲडव्हान्टेजेस आहेत. वर्ल्ड क्लास एज्युकेशन मिळतं तुम्हाला, गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये ऍडमिशन मिळेल. तुम्ही ॲज अ स्टुडंट तिथे असताना सुद्धा तुम्हाला पेमेंट मिळतं. गेट पेड फॉर स्टडिंग देअर. इझी टू इमिग्रेट. कदाचित आता ह्या वर्षी आपल्याला सगळीकडे जगामध्ये प्रॉब्लेम आहे, बट अदरवाईज इझी टू इमिग्रेट इन कॅनडा, दॅट इज ऑलवेज देअर. लोअर ट्युशन फीस and internship तुम्हाला इझिली मिळू शकते, and that's very close to America. As a result, you can also switch over from there to American universities. Specific resources are there. Okay, छान. इथे कोणीतरी पेंटिंग पण करताय माझ्या स्लाइडवर, आय कॅन सी दॅट. खूप क्रिएटिव्ह आहे कोण पेंटिंग करते ते येलो कलर मध्ये. सो लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज इन हे स्पेसिफिक रिसोर्सेस आपण वापरले पाहिजे. यू कॅन थिंक ऑफ विकिपीडिया, दॅट ऑलवेज गिव्स यू स्कोप. देन यू ऑल्सो हॅव युनिव्हर्सिटी वेबसाईट्स. मागच्या स्लाइडमध्ये लिहिलं होतं की गायडन्स. तुम्हाला जर खरं गायडन्स कोणी करणार असेल तर त्या युनिव्हर्सिटीची वेबसाईट. अनेक तास तुम्ही वेबसाईटवर स्पेंड केले पाहिजे. ज्या समजा तुम्हाला कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एखादा कोर्स करायचा आहे मास्टर्सचा, कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला जा. त्या पर्टिक्युलर कोर्समध्ये प्रोफेसर्स कोण आहेत, ते कुठला कोर्स शिकवतात. आपल्याकडे कसं आहे की मुंबई युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, पुणे युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे, BA करायचंय तुम्हाला तर सगळ्यांना सेम सिलेबस आहे आणि सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. पण तिथं तसं नाहीये. मी प्रोफेसर असेल तर माझा कोर्स वेगळा आहे. तुमच्या डिपार्टमेंटला अजून 10 प्रोफेसर आहेत, 10 प्रोफेसरांचे कोर्स वेगळे आहे. तर तुम्हाला त्यातला नक्की कोणता करायचा आहे, मग ते प्रोफेसर जे शिकवतात तो कोर्स तुम्हाला चालणार आहे का, हे सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून आपल्याला अप्लाय करावं लागतं. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये ते विचारतात की तुमच्या देशामध्ये एवढ्या युनिव्हर्सिटीज आहेत, तुमच्या देशामध्ये एवढे कॉलेजेस आहेत, मग आमच्या देशात येऊन काय शिकायचं. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ. स्टेटमेंट ऑफ पर्पज इज नथिंग but answering to the question, why do you say America or Australia? In your own countries there are IIMs, there are IITs, there are so many top universities in your own country. Why do you want to come to our country? Why do you want to study in this course? असा सरळ सरळ प्रश्न विचारल्यावर आपल्याला जस्टिफाय करता आलं पाहिजे की हा कोर्स तुम्ही का करताय. या कोर्स मागे मला खूप सॅलरी मोठी मिळाली पाहिजे, मला इथं ज्ञान मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं उत्तर अपेक्षित नाही. तुम्हाला त्या विषयामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवावं लागेल. हा जो कोर्स आहे हा कुठेही अवेलेबल नाहीये. या प्रोफेसरांच्या कोर्सचं हे पुस्तक मी वाचलं होतं, तो मला खूप महत्वाचा रेफरन्स वाटला. तशा प्रकारचा मी रिसर्च इंडियामध्ये केला होता. मला त्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करायचे म्हणून मला हा कोर्स इथे करायचा आहे. असे अकॅडमिक लेवलची उत्तरं देणं अपेक्षित आहे. ते तुम्ही ते स्किल डेव्हलप केलं पाहिजे. त्यानंतर स्कॉलरशिप ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सीज बद्दल सुद्धा विशालने सांगितलं. अनेक एजन्सीज आहेत ज्या आपल्याला सगळं फॅसिलिटेट करतात, थोडी फीस घेतात, बट दॅट इज ऑलवेज गुड. वी कॅन ऑल्सो गो फॉर दिस काइंड ऑफ स्कॉलरशिप एजन्सीज. त्या एजन्सीज आपल्याला माहिती देतात. मुंबईमध्ये अमेरिकन एम्बसी आहे, मी त्या एम्बसीचा मेंबर आहे. अनेकदा आम्हाला ते वेगवेगळ्या कार्यक्रमाला वक्ता वगैरे म्हणून बोलवतात. तर ह्या एम्बसीजमध्ये सुद्धा आपण मेंबर म्हणून तिथे जाणं, विद्यार्थी म्हणून जाणं, त्यांची माहिती घेणं हे शक्य नसेल तर त्या कंट्रीच्या एम्बसीचे प्रोग्राम्स पाहिले पाहिजे की त्यांच्याकडे कुठले प्रोग्राम्स
त्या स्कॉलरशिपला आपण फिट बसतो का. अनेक प्रोग्राम रिपीट होत असतात, नवनवीन प्रोग्राम येतात, त्याच्या डेडलाईन एक महिना ठेवलेल्या असतात, त्या 1 महिन्यामध्ये ऍप्लिकेशन करणं अपेक्षित असतं. यू कॅन ऑल्सो डू दॅट, सच काइंड ऑफ थिंग्स. देन इंडियन गव्हर्नमेंट हायर एज्युकेशनचे आहेत, एजंट्स आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपण हे करू शकतो. ओके, आय थिंक आय एम एक्सिडिंग टाइम लिमिट. These are the things that I want to talk to you, but I'm absolutely okay to take your any questions. Please go ahead.